सॅटर्डेला याच्यातल्या काही क्वेश्चन्स बघितले होते फर्स्ट पेपर मधले. थोडंसं रॅपिडली आणखीन काही प्रश्न बघूया आज, म्हणजे आपल्याला एकंदर पेपरचं स्ट्रक्चर लक्षात येईल, कुठल्या कुठल्या टाईपचे प्रश्न पेपरमध्ये विचारले जातात. सो हा भाग झाला होता आपल्या चर्चेला. सो मगाशी इनिशियली फर्स्ट डे नंतर सेकंड डेला जेव्हा आपण टीचिंग मेथडॉलॉजी बद्दल थोडक्यात जाणून घेत होतो, थेरॉटिकल पार्ट, टीचिंग मेथडॉलॉजी, टीचिंग काय आहे, त्याच्या कन्सेप्ट काय आहे, तर या अनुषंगानं थोडासा थेरॉटिकल पार्ट जो आहे तो इथे असा विचारला जातो. विच आर द फॉलोइंग थेरीज कॅन बी अप्लाइड टू क्लासरूम कम्युनिकेशन. सो क्लासरूम कम्युनिकेशन साठी कुठली थेरी ही अप्रोप्रिएट आहे किंवा वापरली जाते किंवा अप्लाय होऊ शकते, तर या अनुषंगानं थेरॉटिकल क्वेश्चन्स असे फ्रेम केलेले जातात. त्यानंतर हा अगेन लर्निंग आस्पेक्ट्स मधला पार्ट आहे. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स हॅव बीन लेबल्ड ॲज अ सोशल कॉम्पिटन्स इन इन्फ्लुएन्सिंग लर्निंग. सो कुठला असा सोशल कॉम्पिटन्स लेबलाइज केला जातो इन लर्निंग इन्फ्लुअन्स करण्यासाठी? तर यामध्ये आपण जर बघितलं तर ऑप्शन्स जे दिलेले आहे, सोशो इकॉनॉमिक स्टेटस, मोटिवेशन, इंटेलिजन्स, जनरल अँड स्पेसिफिक, आणि त्याच्यानंतर इनॅबिलिटी टू ट्रान्सलेट थॉट्स इन टू ऍक्शन. सो इथे परत प्रश्न बघावा लागेल की नेमका प्रश्नाचा कल काय आहे. इथे फॉलोइंग फॅक्टर्स हॅव बीन लेबल्ड ॲज अ सोशल कॉम्पिटन्स इन इन्फ्लुएन्सिंग लर्निंग. लर्निंग प्रभावी करण्यासाठी असा कुठला सामाजिक कॉम्पिटन्सी आणि ॲबिलिटी, एक प्रकारची ॲबिलिटी, तर ती अशी कुठली सामाजिक ॲबिलिटी आहे जी लर्निंग इन्फ्लुअन्स जास्त करू शकते. तर इथे इमोशनल हा जो पार्ट आहे हा इंडिव्हिज्युअल आहे. अगेन मोटिवेशन हा इंडिव्हिज्युअल बेसिस जातो. इट नॉट शोज सोशल कॉम्पिटन्सी. म्हणजे मोटिवेशन वेदर आय शुड हॅव अ मोटिवेशन ऑर नॉट, हा इंडिव्हिज्युअल कन्सर्न झाला, इंडिव्हिज्युअल आस्पेक्ट झाला. आणि सोशल कॉम्पिटन्सी म्हणजे समाजामधली आपली योग्यता ही दाखवून देण्यासाठी इंटेलिजन्स हा जो एक आस्पेक्ट आहे, हा मग जनरल आणि स्पेसिफिक दोन्ही गोष्टींमध्ये आहे. तो जनरल म्हणजे कॉमनली सगळ्या गोष्टींची माहिती असणं अशा संदर्भात घेऊया, आणि स्पेसिफिक म्हणजे एखाद्या विषयासंदर्भातली आपली इंटेलिजन्स. तर हा जो पार्ट आहे हा जास्त अप्रोप्रिएट आहे टू लेवलाइज सोशल कॉम्पिटन्सी इन्फ्लुएन्सिंग द लर्निंग. सो याचा आन्सर इंटेलिजन्स, जनरल अँड स्पेसिफिक असं येतं. पण याच्यामध्ये जर तुम्ही आता स्पेसिफिकली हा सिंगल आस्पेक्ट नाही आहे, आपण वरच्या ऑप्शन्सला बघून उत्तर दिली तर तो भाग बरोबरच येईल असं नाही आहे. तर मग याच्यामध्ये आणखीन कुठले कुठले घटक आहेत जे इन्फ्लुअन्स करू शकतील जास्त करून, तर मग तुम्हाला सगळेच घटक एकेकाने त्याला अप्रोप्रिएट आहेत का नाही आहेत ते बघावं लागेल. मग इथे त्या जोडीनुसार अप्रोप्रिएट आन्सर चूज करावं लागेल. मग इथे खाली जे
पेयर्स दिलेल्या आहेत. त्या पेयर्समध्ये वेगवेगळे घटक सोबत जोडलेले आहे. सी हा इन जनरल जर बघितला तर इंटेलिजन्स जनरल अँड स्पेसिफिक हा अप्रोच इथे इंडिव्हिज्युअल क्वेश्चन असता तर लागला असता, पण इथे अगेन त्याच्या कॅटेगरायझेशन मध्ये इतर आस्पेक्ट्स पण जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यामध्ये स्पेसिफिकली तुम्हाला सोशो इकॉनॉमिक स्टेटस, अगेन जसं मी सांगितलं मोटिवेशन. तर हे एक म्हणजे पहिल्यांदा आपण जसं बघितलं तर तसं एकामागे एक कुठला मोस्ट प्रायोरिटी इंडिव्हिज्युअली जर विचार केला तर तो जसं मी म्हटलं की इंटेलिजन्स जनरल आणि स्पेसिफिक हा अप्रोप्रिएट बसू शकतो. पण हे ऑप्शन्स विचार करताना परत तुम्हाला काल सॅटर्डेला जसं आपण डिस्कशन केलं त्यानुसार मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर कुठला आहे. आता याचा सोशल कॉन्फिडन्स आपल्याला समजला पाहिजे आणि ती लर्निंग इन्फ्लुअन्स करणारी लर्निंग कशी राहणार आणि समाजामध्ये आपली योग्यता दाखवून द्यायची आहे. तर मग ते सामाजिक गोष्टींमध्ये सोशो इकॉनॉमिक स्टेटस हा आस्पेक्ट्स आहे, मोटिवेशन आहे, सोशल कॉन्टॅक्ट्समध्ये आणि त्यानंतर इनॅबिलिटी टू ट्रान्सलेट थॉट्स इंटू ॲक्शन. सो जे काही आपण विचार करतो आता बऱ्याचदा असं होतं की प्रेझेंटेशन्स तुम्ही पाहिलेले आहेत, आपण खूप तयारी करतो आणि म्हणजे जे विचार येतात ते विचार ट्रान्सलेट करणं म्हणजे विचार येतात आणि ते ट्रान्सलेट करणं म्हणजे लिटरल ट्रान्सलेशन असं नाही आहे ते. सो ट्रान्सलेट इट मीन्स टू स्पीक या ठिकाणी आत्ताच्या कॉन्टॅक्समध्ये. सो पहिल्यांदा जेव्हा आपण कुठेही एखादं मत मांडत असतो किंवा विचार करत असतो तर तिथे आपल्याला पहिले डोक्यात विचार येतात. ते विचार आपण आर्टिक्युलेट करतो आणि ट्रान्सलेट म्हणजे ते आपण बोलतो. तर बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की बोलण्यामध्ये आणि थिंकिंगमध्ये थोडासा डिफरन्स पडला की असं गॅप पडतो. सो इथे अनेक गोष्टी तुम्हाला थोडंसं लॉजिकल रिझनिंग हा जो भाग आहे जे तुम्ही इतर क्वेश्चन्समध्ये जनरल नॉलेजच्या क्वेश्चन्समध्ये यूज करता, तर इथे सोशल आणि इंडिव्हिज्युअल लॉजिकल लर्निंगचा आस्पेक्ट तुम्हाला अप्लाय करता येऊ शकतो फॉर each and every options, whether that options is appropriate and which option is very much appropriate. सो appropriate असू शकतात पण जास्त क्लोज appropriate कोणता आहे अशा पद्धतीची उत्तरं तुम्हाला चूज करावी लागतात अशा क्वेश्चन्समध्ये. आणि जनरली थोडंसं या दोन्ही पेपरमध्ये कन्फ्यूज करणारा आस्पेक्ट डेफिनेटली असतो की दोन्ही आन्सर्स आपल्याला बरोबर वाटतात, सगळेच आन्सर बरोबर वाटतात. तर त्या ठिकाणी फार जवळचं कोणतं आहे, फार वेगळं कोणतं आहे आणि क्वेश्चन्स रिपीटेडली जर व्यवस्थित समजून घेतला तर डेफिनेटली यू विल इझिली डिराईव्ह आन्सर. सो नेक्स्ट जो आहे तो द पर्पज ऑफ युझिंग ICT फॉर क्लासरूम टीचिंग. सो अगेन ICTचा क्वेश्चन तुम्हाला जसं म्हटलं की तो पार्ट इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा जो आस्पेक्ट आहे हा काही अंशाने थोडासा वाढलेला आहे. काही 2-3 पहिले 1-2 प्रश्न असायचे, आता एक 7-8 प्रश्न ICT संदर्भामध्ये पेपर्समध्ये असतात.
So main purpose of using ICT for classroom teaching. Classroom teaching मध्ये ICT प्लॅटफॉर्म यूज करण्याचा मेन पर्पज काय आहे? So making the classroom instructions interesting, divert students attention in the class, keep student engaged in the class, आणि optimize learning outcome of teaching. सो तुमच्यापैकी कोणाला याचं राईट आन्सर काय असू शकतं असं काही सांगता येईल? आणि ह्या जसं मी सांगितलं ना की टीचिंग लर्निंग आणि ICTचा भाग जो आहे की तुम्ही तुमचं प्रेझेंट क्लासरूम डोळ्यासमोर ठेवूनही या प्रश्नांची उत्तर सहज देऊ शकता. तर ICT मध्ये काय काय येतं याच्याबद्दल मी सांगितलं तुम्हाला की ICT मध्ये काय काय येतं. मग ICTचा मेन उद्देश, हेतू, पर्पज काय असू शकतो? क्लासरूम इन्स्ट्रक्शन ह्या लर्निंग आउटकम्स ऑफ टीचिंग. राईट. सो याचं उत्तर चौथंच आहे, ऑप्टिमाइज लर्निंग आउटकम ऑफ टीचिंग. सो इथे आता मेकिंग द क्लासरूम इन्स्ट्रक्शन इंटरेस्टिंग. क्लासरूम इन्स्ट्रक्शन्स इंटरेस्टिंग करण्यासाठी आहे का? स्टुडंटचं अटेन्शन डायव्हर्ट करण्यासाठी आहे का? स्टुडंटला एंगेज करून ठेवण्यासाठी आहे का? आणि ऑप्टिमाइज लर्निंग आउटकम ऑफ टीचिंग. सो वरचे तीनही आन्सर थोड्या बहुत प्रमाणात याचे असू शकतात, पण मोस्टली अप्रोप्रिएट आन्सर जे आहे ऑप्टिमाइज लर्निंग आउटकम ऑफ टीचिंग. सो ऑप्टिमाइज म्हणजे वाढवणे किंवा जास्त लर्निंग आउटकम जे आहे ते इफेक्टिव्ह करणे या अनुषंगाने आहे. सो आता याचा आता या प्रश्नाचा आन्सर डिराईव्ह करण्यासाठी तुम्हाला मी क्लासरूम टीचिंग कडे घेऊन जातो. तुम्ही आठवा क्लासरूम टीचिंग. क्लासरूम टीचिंग मध्ये विदाउट एनी PPT क्लास चालू आहे आणि त्या क्लासमध्ये कोणी लेक्चर देत आहे आणि तुम्ही अटेंड करत आहे. सो त्या विदाउट युझिंग ICT, PPTs असेल किंवा एखादा व्हिडिओ असेल, सो हे जे प्लॅटफॉर्म आहे, हे प्लॅटफॉर्म इन्स्ट्रक्शन जे आहे ते इंटरेस्टिंग करण्यासाठी नाही आहे. हे तुमचं अटेन्शन, स्टुडंटचं अटेन्शन डायव्हर्ट करण्यासाठी मे बी असू शकतं थोडंफार, की PPT तुमच्या समोर काही व्हिज्युअल्स चालू आहेत आणि यू आर वॉचिंग दॅट व्हिज्युअल्स, तर मग तुमचं अटेन्शन डेफिनेटली थोडं डायव्हर्ट होऊ शकतं. डायव्हर्ट ऑन द टॉपिक. तुम्ही तुमचं अटेन्शन घरी असेल किंवा बाहेर असेल तर ते डायव्हर्ट डेफिनेटली एखाद्या ICTच्या प्लॅटफॉर्ममुळे होऊ शकतं. स्टुडंट एंगेजमेंट ही मोर ऑर लेस थोडी असू शकतं, सेम डायव्हर्ट अटेन्शन सारखी, पण या दोन्हीचं वजन जे आहे हे तेवढं जास्त नाही आहे जेवढं ऑप्टिमाइज लर्निंग आउटकम आहे. मग यामध्ये कीप स्टुडंट एंगेज इन द क्लास. तर स्टुडंट एंगेज होतीलच असं नाही, पण एंगेज करण्यासाठी यू हॅव टू प्रोव्हाइड certain task, you have to provide certain activities, then student will engage or ask questions and ask students to reply that questions. हे झालं एंगेजमेंट. सो विदाउट एंगेजमेंट नुसतं ICTचा यूज आहे. जसं आता हा प्लॅटफॉर्म आहे, जर आता तुम्हाला स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना? तर स्क्रीन मध्ये तुम्हाला आता काहीतरी मॅटर दिसतोय आणि आपण त्या मॅटरला घेऊन डिस्कशन करतोय.
So it is one kind of ICT platform. We are uh, using using old papers visual to discuss paper pattern. तर हा पेपर पॅटर्न नुसता व्हिज्युअल्स नाही आहे तुमच्याकडे आणि चालू आहे डिस्कशन्स. तर याच्यामध्ये काय होईल, याच्यामध्ये लर्निंग आस्पेक्ट जो आहे तो कसा रिड्यूस होईल त्याच्याबद्दल मी बोलतो आता. लर्निंग आस्पेक्ट या पद्धतीने की तुम्हाला माहिती आहे की आता फक्त ऑडिओ चालू असणार आहे. सो यू आर अटेन्शन जो आहे तो अटेन्शनचा भाग जो आहे, तुम्ही मोबाईलला हेडफोन लावले आणि यू आर एंगेजिंग विथ अदर वर्क, हे सहज करता येतं. सो व्हिज्युअल्स आय सी टीजचे डिफरंट प्लॅटफॉर्म्स यूज करणं हे लर्निंग जे आहे ते ऑप्टिमाइज करण्याचा एक बेटर वे बेटर वे आहे, बेटर इन्स्ट्रुमेंट आहे. सो हा लक्षात आला असेल तर पुढे चालू आपण. सो अगेन 16चा जर प्रश्न बघितला आपण, तो अगेन टीचिंग लर्निंगशी रिलेटेड आहे. आणि या प्रश्नांचे उत्तर जसं मी म्हटलं ना की तुम्हाला फक्त व्हिज्युअलाइज करायच्या आहेत गोष्टी आणि अप्रोप्रिएटली त्याचा अनालिसिस करायचा आहे. म्हणजे जसं आत्ता मी तुम्हाला क्लासरूम तुमची व्हिज्युअलाइज करायला सांगितली की तुमच्या क्लासमध्ये लेक्चर होत आहे विदाउट युजिंग पीपीटी. त्या लेक्चर्स मधले किती गोष्टी तुमच्या लक्षात राहतात आणि वाईल युजिंग पीपीटी, युजिंग आयसीटी मेथड्स, त्यातल्या किती गोष्टी लक्षात राहतात, असं जर अनालिसिस केलं तर तुम्हाला याच्या आधीचा प्रश्नाचं उत्तर देणं सहज होतं. त्याच पद्धतीनं हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न सुद्धा त्याच अनुषंगानं तुम्हाला, जर तुम्ही त्या गोष्टी, first thing you need to visualize, second thing you need to analyze, आणि third you have to uh, derive on most appropriate answer. या तीन गोष्टी मला वाटते नेट अँड सेट क्वालिफाय करण्यासाठी तुम्हाला डेव्हलप करणं गरजेचं आहे. जास्त म्हणजे अगदी थरोली रीडिंग करण्यापेक्षा हा सेन्स डेव्हलप करणं फार अप्रोप्रिएट आहे. So which of the following will be considered key teaching behavior belonging to the category of effectiveness? So here key teaching behaviors belonging to the category of effectiveness. इफेक्टिव्हनेस, परिणामकारकतेच्या अनुषंगानं कुठलं शैक्षणिक वर्तन हे जास्त ॲप्रोप्रिएट आहे, या अनुषंगाने तो प्रश्न आहे. सो फर्स्ट, मेकिंग आयडियाज क्लिअर टू लर्नर्स who may be at different level of understanding, showing enthusiasm and animation through variation in eye contact, voice and gesture, using student idea by acknowledging the and summarizing, probing through general questions and shifting a discussion to some higher thought level, and using meaningful verbal pairs to get and keep student actively participating in the learning process. So making ideas clear to learners who may be at different level of understanding. The learning मध्ये so teaching behaviors, जर आता
टीचिंग बिहेवियर कसं असलं पाहिजे ज्याच्यातनं इफेक्टिव्हनेस जो आहे तो वाढू शकतो. तर आयडियाज क्लिअर केल्या लर्नर्सच्या आणि त्याची अंडरस्टँडिंग लेवल जी आहे ती एका गोष्टींवरनं वेगवेगळ्या गोष्टींपर्यंत वाढवली तर होईल का? त्यानंतर शोईंग इंथुझियाझम through variation in eye contacts, voice, gesture. तर इंथुझियाझम म्हणजे इंटरेस्ट, उत्साह दाखवून ॲनिमेशन्स, हातवारे करून, आय कॉन्टॅक्ट डायरेक्टली आय कॉन्टॅक्ट करून, व्हॉइस अँड जेस्चर्स, जेस्चर म्हणजे बॉडी लँग्वेज अनुषंगानं, आणि व्हॉइस जो आहे, व्हॉइस म्हणजे आपल्या आवाजातले चढ उतार. तर हा आस्पेक्ट या आस्पेक्ट सारखं टीचिंग बिहेवियर असेल तर इफेक्टिव्हनेस येतो का? त्यानंतर युजिंग स्टुडंट्स आयडिया बाय एक्नॉलेजिंग अँड समरायझिंग, म्हणजे स्टुडंट्सचे आयडियाज यूज करून ते ज्या काही गोष्टी आहेत त्या समराईज करणं. प्रोबिंग थ्रू जनरल क्वेश्चन्स, प्रोबिंग म्हणजे प्रोत्साहन म्हणजे प्रोब म्हणजे प्रश्न काढून घेणं किंवा प्रश्न विचारायला प्रॉम्प्ट करणं, त्याला प्रोबिंग म्हणतात. त्यानंतर डिस्कशन्स घडवून आणणं आणि ते एका पॉइंट वर नेणं. युजिंग मिनिंगफुल verbal phrases to keep students actively participation in the learning process. सो काही व्हर्बल फ्रेज यूज करणं जे की स्टुडंट्सला जास्त त्यांचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन वाढू शकतील. तर या पद्धतीचे आता याचं अगेन टीचिंग रिलेटेड थोडंसं रीडिंग करणं की विच teaching methodology is more appropriate for learner perspective. सो एक तर तुम्हाला याचं जसं मी सांगितलं की तुम्हाला व्हिज्युअलाइज करणं त्या कॉन्टेक्स्टला, तो पिक्चर डोळ्यासमोर आणणं की टीचिंग बिहेवियर बिलॉंग्स टू द कॅटेगरी ऑफ इफेक्टिव्हनेस. तर इफेक्टिव्हनेस कॅटेगरीज मध्ये येणारं शैक्षणिक वर्तन कसं असेल तर ते जास्त इफेक्टिव्हनेसच्या कॅटेगरीमध्ये येऊ शकतं. सो अगेन व्हिज्युअलाइज, थिंक, अनालिसिस आणि कम टू द आन्सर, असं याच्यामधनं तुम्हाला स्पेसिफिकली या क्वेश्चन्सच्या ह्याच्यामधनं तुम्हाला पुढे जाता येतं. हा जो लिंक आहे, हा लिंक मी तुम्हाला याच्यामध्ये पाठवतोच, कारण याच्यामधलं काही कॉपी पेस्ट होत नाही किंवा तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन पाठवण्यासारखं नाही आहे. हे इझिली तुम्ही ॲक्सेस करू शकता. म्हणजे वरचं जर तुम्हाला हे जे हायलाइट केलेला भाग दिसत असेल, हा तुम्ही तुमच्या इंटरनेट ब्राउझरमध्ये टाकला तर तुम्हाला ॲज इट इज वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपण इथे बघत आहोत त्या तुम्हाला मिळतील. आणि याच्या खाली सगळ्यात शेवटी याचे आन्सर्स दिलेले आहेत इथेच. हा जो भाग आहे हा आन्सर की आहे या अनुषंगानं. हा कुठला आहे? ओके, गुड. आता हे नवीन सुरू झालं वाटतं हे, म्हणजे आतापर्यंत कधी बघितलं नाही मी. सो इंग्लिशचं लगेच
हिंदी होतं. तुम्हाला दिसतंय ना मी चेंज केलेलं लँग्वेज? हो सर. आता एक एक्झाम्पल बघूया. आता आपण जे इंग्लिश पाहत होतो, सो 16 क्वेश्चन्स पाहत होतो आपण. तर याला हा पेपर हिंदीमध्ये असतो. तर हिंदी किती क्लिष्ट आहे थोडंसं लक्ष द्या. आणि इंग्रजी वाचायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला नुसतं तुम्ही इंग्लिश बघून समजलं नाही असं नका म्हणू. त्याला 2-3दा वाचलं, त्या वाक्यातले शब्द तोडले आणि त्याचा अर्थ समजून घेतला तर डेफिनेटली खूप इझी आहे रादर दॅन हिंदी. आता याच्यात दिलेला आता तोच 16 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो जर बघितला, किसे प्रभावशीलता की श्रेणी से संबंधित प्रमुख शिक्षण व्यवहार माना जाएगा. तर त्याचे ऑप्शन जर बघितले की शिक्षार्थियों के लिए विचारों को स्पष्ट करना जो समझ के विभिन्न स्तर पर हो सकता है, आंखों के संपर्क, आवाज और इशारों में भिन्नता के माध्यम से उत्साह और एनिमेशन दिखाना, स्वीकार और संक्षेप में छात्र विचारों का उपयोग करना, सामान्य प्रश्नों के माध्यम से जांच करना और चर्चा को कुछ उच्च विचार स्तर पर स्थानांतरित करना, एंड लास्ट ई, सीखने की प्रक्रिया में सक्रिय रूप से भाग लेने वाले छात्रों को प्राप्त करने और रखने के लिए सार्थक मौखिक प्रशंसा का उपयोग करना. सो या हिंदी ऑप्शन्स मधले किती आपल्याला चांगल्या पद्धतीने समजणारे आहेत इंग्लिशपेक्षा. तर हे तुम्ही थोडंसं हिंदी मधलं रीड करा क्वेश्चन्स, तर तुम्हाला लक्षात येईल की हे थोडंसं डिफिकल्ट आहे इंग्लिश पेक्षा. ओके, सो हे एक्झाम्पल दाखवलं इथे. मला सहज ऑप्शन दिसलं ते पहिल्यांदा, आणि म्हणून हिंदीतले जे वर्ड्स आहेत ते आपल्या अंगवळणी नसतात. आपल्याकडे कॉलेजमध्ये एक कपाट आहे, अख्खं हिंदीचे बुक्स आहेत त्यामध्ये, पण कुणीच यूज करत नाही आहे. मला नाही वाटत आजपर्यंत कुणी हिंदीचे बुक्स यूज केलेले आहेत. सो थोडंसं एखाद्याला जर प्रॅक्टिस असेल तर त्यांनी डेफिनेटली जास्त प्रॅक्टिस करून हिंदी यूज करता येऊ शकते. पण त्यातले जे शब्द आहेत ते शब्द अनेकदा ट्रान्सलेशनमध्ये इंग्लिशच्या ट्रान्सलेशनमध्ये ते लॉस होतात. त्याचा अर्थ फारसा जवळीक संदर्भात लागत नाही. म्हणून जर एखादा इंग्रजी शब्द समजत नसेल, येत नसेल, तर डेफिनेटली त्या टाइमला तुम्हाला हिंदी वाचून इंग्लिशचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. सो आता हा रिसोर्स बेस्ड क्वेश्चन आहे. 19वा जर बघितलं तुम्ही, इफ डेटा हॅज बीन recorded using technical media, which among the following is necessary steps on the way
to its interpretation. So transcription आता हे डेटा टेक्निकल मीडिया टेक्निकल माध्यम यूज करून एखादा डेटा रेकॉर्ड केलाय असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, या प्रश्नावरनं तुम्हाला समजलंय कोणाला काही की हा प्रश्नाचा कल कुठल्या डेटाबद्दल आहे. If data has been recorded using technical media, which among the following is necessary step on the way to its interpretation? कोणाला सांगता येईल तुम्हाला, रिसर्च मध्ये झाला असेल हे? सो याच्यामध्ये डेटा रेकॉर्डिंग युजिंग टेक्निकल मीडिया सेकंडरी सर नाही, प्रायमरीच आहे, सेकंडरी नाही आहे, प्रायमरीच आहे. डेटा रेकॉर्ड करत आहे म्हणजे मला हा स्पेसिफिकली क्वालिटेटिव्ह डेटा बद्दलचा भाग आहे. का क्वालिटेटिव्ह? इथं रेकॉर्ड होत आहे सांगितलं, म्हणजे डेटा रेकॉर्ड करत आहे, रेकॉर्ड युजिंग टेक्निकल मीडिया यूज करून डेटा रेकॉर्ड करत आहे. जर आपल्याला डेटा जसं सांगितलं की सेकंडरी आहे, पण प्रायमरी काय लक्षात आहे आपल्या की जाऊन इंटरव्ह्यू शेड्यूल भरून घेणं, सॅम्पलिंग यूज करणं आणि इंटरव्ह्यू शेड्यूल भरून घेणं. पण इथे डेटामध्ये तो जो डेटा आहे तो युजिंग सॅम्पलिंग आपण जाऊन गोळा करतो, तो क्वांटिटेटिव्ह डेटा बद्दलचा आहे. हा जो आहे हा क्वालिटेटिव्ह डेटा बद्दलचा आहे. म्हणजे माझ्या रिसर्च मध्ये मी त्या पद्धतीचा डेटा गोळा केलेला आहे, क्वांटिटेटिव्ह, using sampling method, using entry schedule tool. So तो डेटा गोळा केल्यानंतर एक असा ग्रुप होता रिसर्च मध्ये की ज्याचा जे म्हणजे पहिला होता माझा पेशंट्स हा जो ग्रुप आहे तो रिस्पॉन्डंट होते माझे, प्लस दुसरा जो रिस्पॉन्डंट ग्रुप होता तो होते कम्युनिटी वर्कर्स, जे त्या गावांमध्ये काम करत होते मेंटल हेल्थला घेऊन. असे दोन वेगवेगळ्या टाईप्सचे रिस्पॉन्डंट ग्रुप्स होते माझे. सो मल्टी स्टेज सॅम्पलिंग मी यूज केलेली, तर माझ्या याच्यामध्ये FGD हे टूल पण यूज केलेलं, फोकस ग्रुप डिस्कशन. सो फोकस ग्रुप डिस्कशन मध्ये तुम्हाला स्पेसिफिकली ते फोकस ग्रुप डिस्कशन रेकॉर्ड करावं लागेल, किंवा तुम्ही काही लोकांचे इंटरव्ह्यूज घेताय, म्हणजे इंटरव्ह्यूज शेड्यूल बनवून इंटरव्ह्यू घेणं हा भाग टोटली वेगळा. काही लोकांचे इंटरव्ह्यूज व्हॉइस रेकॉर्ड करणं, ते ट्रान्सक्रिप्ट करणं. ट्रान्सक्रिप्ट म्हणजे लिहिले जे रेकॉर्डिंग आहे त्याचं वर्डमध्ये ट्रान्सलेट करणं, वर्डमध्ये मग ते टाईप करणं, त्याला ट्रान्सक्रिप्ट म्हटलं जातं. हे मी याच्या आधी ज्या संस्थेमध्ये काम करत होतो, आमचा जो रिसर्च प्रोजेक्ट होता, आणि हे खूप मोठ्या प्रमाणात क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह बोथ डेटा युज्ड इन अ सायंटिफिक वे. तर ते मला त्या कामामधून मला शिकायला मिळालेलं आहे की हे जनरली सोशल वर्कच्या कॉन्टेक्स्टमध्ये, म्हणजे आपल्याकडे इथे विदर्भ किंवा मराठवाडा आणखीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्पेसिफिक काही इन्स्टिट्यूशन जर सोडले, जे नावाजलेले इन्स्टिट्यूशन्स आहेत, तिथे क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मिक्स मेथड्स अशा यूज केल्या जातात. दोन्ही गोष्टी
while you are doing the research. तुम्ही पीजीचा जरी रिसर्च करत असाल, नॉट ओनली PhD रिसर्च, तुम्ही पीजीचाही जरी रिसर्च करत असाल, तर बोथ टाइप ऑफ डेटा should be part of your data collection analysis. तर दोन्ही टाइप्सचा क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह, इट्स डिपेंड ऑन युअर हायपोथेसिस, इट्स डिपेंड ऑन युअर ऑब्जेक्टिव्ह, इट्स डिपेंड ऑन युअर मेथडॉलॉजी विच यू आर गोइंग टू यूज इन युअर रिसर्च. तर त्याच्यावरती ते डिपेंड आहे. म्हणून इथे थोडंसं या आन्सरमध्ये तुम्हाला थोडं डिफिकल्ट याच्यासाठी जाऊ शकते. तुम्ही थोडंसं मेथडॉलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी इथे बघावं लागेल. थोडंसं रिसर्च थेअरी जी आहे ती बियॉन्ड द प्रॅक्टिस विदर्भात आपल्या आजूबाजूला शेजारी जी प्रॅक्टिस चालू आहे रिसर्चची, ती काही कामाची नाही आहे. आणि सायंटिफिक वेज, सायंटिफिक स्टेप्स हे थोडंसं तुम्हाला तिथपर्यंत जाऊन पोहोचावं लागेल. ते प्राप्त म्हणजे सोर्सेस प्राप्त करणं, रीड करणं आणि अंडरस्टँड करणं, हा भाग जो आहे प्रत्येक आपल्याला मिळेलच असं नाही. तर हाऊ यू फाइंड युअर वे टू रीच द थिंग्स, तुम्हाला तुमचे मार्ग शोधावे लागतील त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी. सो ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे ह्याचं आन्सर जे आहे, ट्रान्स्क्रिप्शन हे आन्सर का आहे, ते त्याच्यासाठी हे सगळं एक्सप्लेनेशन देण्याचं आलं. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे आता मी बोलत आहे, हा समजा माझा इंटरव्ह्यू चालू आहे आणि तुम्ही रिसर्च करत आहात की हाऊ नेट एक्झामिनेशन्स, हाऊ द स्टाईल ऑफ क्वेश्चन्स इन नेट एक्झामिनेशन, हा तुमचा रिसर्चचा भाग आहे. आणि तुम्ही इंटरव्ह्यू करत आहात की नेट एक्झामिनेशन मध्ये टाइप ऑफ क्वेश्चन्स कुठल्या पद्धतीचे असतात, हा तुमचा रिसर्चचा भाग आहे. आणि तुम्ही इंटरव्ह्यू माझा करतात आणि ते इंटरव्ह्यू रेकॉर्ड करत आहात, व्हॉइस रेकॉर्डिंग करत आहात. तर ते रेकॉर्डिंग केलेलं तुम्हाला नंतर टाईप करावं लागतं. मग ते हिंदी असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल आणि तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये कुठलीही लँग्वेजमध्ये असेल, तर त्याला ते जसं बोललं तसं टाईप पूर्ण करणं, हे मी स्वतः केलेलं आहे रिसर्चमध्ये. आधी जिथे मी काम करायचो त्या संस्थेमध्ये तुम्हाला जसं सांगितलं मी की तो इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट होता, पण त्याच्यामध्ये रिसर्च इम्प्लिमेंटेशन होतं ते. म्हणून क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह डेटा, मिक्स मेथड, कोहार्ट, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या रिसर्च मधल्या आहेत. हे रिसर्च मधल्या जे लोक सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत, सायन्स बॅकग्राऊंड इन द सेन्स जसे मी ज्या ऑर्गनायझेशन मध्ये काम केलं तिथे सगळे सायकॅट्रिस्ट, डॉक्टर्स, एमबीबीएस सायकॅट्रिस्ट, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे एमबीबीएस होते, ज्यांचं टेक्निकल सायंटिफिक टेक्निकल नॉलेज होतं. आणि त्याच्यामध्ये मग कोहार्ट स्टडी, मिक्स मेथड्स, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह डेटाचा अनालिसिस, या सगळ्या गोष्टी होत्या, ज्या की तुम्हाला सोशल वर्क फील्डमध्ये फार कमी पाहायला मिळतात. इकडे तर नाहीच पाहायला मिळत. इथे ट्रान्स्क्रिप्शन हा जो भाग आहे हा रिसर्चमध्ये यूजच केला जात नाही. पण मी बरेच इंटरव्ह्यूज ट्रान्स्क्रिप्ट केलेत. म्हणजे इंटरव्ह्यू ऐकायचे, ऑडिओ ऐकायचा, 1 मिनिट ऐकायचा, पॉज करायचा आणि टाईप करायचं काय म्हटलं. सो या पद्धतीचं ट्रान्स्क्रिप्शन असतं. म्हणजे जसं बोललो तसं पूर्ण टाईप करून घेणं. आणि नंतर आता हा जो डेटा आहे, आता मी आत्ता 10-15 मिनिटं आत्ताचा ज्या मुद्द्यावर बोललोय, तर त्या 15 मिनिटाचं ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकणं, ते वर्डमध्ये टाईप करणं
आणि टाईप केलेल्या त्या टेक्स्टमध्ये काय काय गोष्टी युजफुल आहेत इन टर्म्स ऑफ युअर रिसर्च ते घेणं. त्याच्यासाठी वेगळं सॉफ्टवेअर आहे. त्याला पण कोडिंग करता येतं. त्याचं एक वेगळं सॉफ्टवेअर आहे. मी पुढे तुम्हाला ते त्याच्याबद्दल पण सांगेन. हा ट्रान्स्क्रिप्शनचा भाग समजला का काय असतो ते? हो. ओके. सो पुढे जाऊ आपण. म्हणजे डेटा डेटा फक्त आपण न्यूमरिक डेटा रिसर्चमध्ये यूज केला जातो असं नाही. क्वालिटेटिव्ह डेटा पण यूज केला जातो आणि कधी कधी क्वालिटेटिव्ह डेटामधले कोड्स पण यूज केले जातात. सो कोड्स म्हणजे तुम्हाला एखाद्यांची वाक्य जशास तसं वापरणं त्याला कोड्स म्हणतात. हे रिसर्चमध्ये पण यूज केले जाऊ शकतात इन अ ॲप्रोप्रिएट मॅनर. तर जसं माझ्या PhDच्या रिसर्चमध्ये कोट आहे, कुत्र्यासारखं जगणं होतं आमचं, आता आम्ही माणसात आलो. तर हे एका मानसिक रुग्णांचं स्टेटमेंट आहे. जेव्हा आफ्टर ट्रीटमेंट तो रिकवर झाल्यानंतर त्याचं स्टेटमेंट होतं. तर हे कोट्स पण ॲज अ डेटा फॉर ॲनालिसिस म्हणून यूज केले जाऊ शकतात. तर या पद्धतीचं क्वालिटेटिव्ह डेटाशी संबंधित हा क्वेश्चन होता. सो अगेन टीचिंग लर्निंग संदर्भातला आहे. आयडेंटिफाय द सिक्वेन्स विच करेक्ट indicate in order for ensuring teaching learning activity in a constructivist approach. तर ह्याची सिक्वेन्स लावायची आहे. कुठलं सिक्वेन्स जी आहे ती यामधून तुम्हाला योग्य आहे असं वाटतं? एक्सप्लोर, एक्सप्लेन, एंगेज, एक्सटेंड अँड इव्हॅल्युएट. तर इथेही तुम्हाला टीचिंग लर्निंगचा आस्पेक्ट लॉजिकल थिंकिंग ना तो सॉल्व करता येऊ शकतो. टू अगेन म्हणजे जनरल नॉलेजचे काही प्रश्न जसे तुम्ही MPSC मध्ये बघितले, तिथलं लॉजिक हे कॉमन लॉजिक असतं आणि इथलं लॉजिक जे आहे टीचिंग लर्निंगशी रिलेटेड आहे. म्हणून मगाशी जो सांगितला मी मुद्दा की या या क्वेश्चन्सचे नेट अँड सेटच्या एक्झामिनेशन मधल्या क्वेश्चनचे आन्सर्स लॉजिकल थिंकिंगनी देताना तुम्हाला यू हॅव टू व्हिज्युअलाइज टीचिंग लर्निंग फ्रेमवर्क और टीचिंग लर्निंग सिनॅरिओ. सो तुम्हाला पहिल्यांदा टीचिंग लर्निंगचा प्लॅटफॉर्म आठवण ठेवावा लागेल, डोळ्यासमोर आणावा लागेल आणि त्यातून तुम्हाला लॉजिकल रिझनिंग समोर लावा लागेल. एक्सप्लोर, एक्सप्लेन, एंगेज, एक्सटेंड अँड इव्हॅल्युएट. इव्हॅल्युएट, एक्सटेंड, एंगेज, एक्सप्लेन अँड एक्सप्लोर. नंतर एक्सप्लेन, एंगेज, एक्सप्लोर, इव्हॅल्युएट अँड एक्सटेंड. नंतर एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इव्हॅल्युएट अँड एक्सटेंड. सो आता हा जो भाग आहे हा लॉजिकली तुम्हाला कुठल्या ना कुठल्या थेरीज मध्ये सोशल वर्कच्या कव्हर होतो. तुम्ही बेसिक लर्निंग, टीचिंग लर्निंगचा बेसिक ॲनालिसिस केलं, अंडरस्टँडिंग, व्हिज्युअलाइज केलं. पहा आता मी सांगत आहे अंडरस्टँडिंग, व्हिज्युअलाइज आणि क्वेश्चनवर येणं. तर ह्यातलं कसं होतंय, मिसमॅच होत आहे. सो पहिल्यांदा काय येईल, तर पहिल्यांदा तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करावं लागेल पिक्चर टीचिंग लर्निंगचा. नंतर काय होईल, नंतर तुम्हाला ते व्हिज्युअलाइज केल्यानंतर त्याचा अनालिसिस करावं लागेल आणि नंतर तुम्हाला थर्ड लेवलला अप्रोप्रिएट, मोस्ट अप्रोप्रिएट, लेस अप्रोप्रिएट हे विचार करावा लागेल आणि चौथ्या लेवलला तुम्हाला त्याचा आन्सर वर यावं लागेल. सो ही झाली लिंक झाली. त्याच पद्धतीची लिंक इथे आहे.
कोणी सांगू शकतं का काय याचं अप्रोप्रिएट लिंक असू शकतं? पहिल्यांदा एक्सप्लोर येईल, एक्सप्लेन येईल, एंगेज येईल, एक्सटेंड येईल आणि इव्हॅल्युएट येईल. सो काय जास्त अप्रोप्रिएट आहे याच्यातलं दिसतं तुम्हाला या क्वेश्चनचं जर आपण आन्सर बघितलं तर? लास्ट जे आहे इव्हॅल म्हणजे पहिल्या क्वेश्चन मध्ये पहिलं ऑप्शन जे आहे लास्ट इव्हॅल्यूट म्हणजे ते मूल्यांकन, तर ते त्याच्यावरून पहिलं वाटत आहे. ओके. सर आणखी? फोर्थ नंबर लास्ट. ओके. आणखी? मला वाटते पहिला आवाज मंगेशचा होता ना? हो सर. हा, त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला शब्दांकडे थोडं भर दिलं तर आपल्याला सहज लक्षात येईल. मग अशी याच्यानंतर त्याचा आवाज होता. फोर्थ ऑप्शन जे आहे याचा आन्सर फोर्थ ऑप्शन आहे याच्यासाठी की इव्हॅल्युएट केल्यानंतर एक्सटेंड करावं लागतं. खूप इझी याचा आन्सर आहे. म्हणजे कसं आत्ता ती गोष्ट आपण त्याचं मूल्यांकन केलं किंवा मूल्यमापन केलं आणि नंतर एक्सटेंड केली. म्हणजे ती वाढवायची का नाही वाढवायची? एक्सटेंड करणं म्हणजे टू एक्सपांड. म्हणजे एखाद्या लर्निंग म्हणजे एखादा प्रोग्राम असतो, तर प्रोग्राम एखाद्या ठिकाणी इम्प्लिमेंट केला. विस्तार करणे सर. हां? विस्तार करणे. हां, राइट. विस्तार करणे. एक्सटेंड म्हणजे विस्तार करणे. तर तो प्रोग्राम इम्प्लिमेंट केला आणि आता तो प्रोग्राम पहिले इम्प्लिमेंट केला 2 गावांमध्ये. इम्प्लिमेंट केला, इव्हॅल्युएट केला आणि मग इव्हॅल्युएशनमध्ये लक्षात आलं की याचे रिझल्ट तर फारच चांगले आहेत, इफेक्टिव्हली आहेत. इट कॅन बी स्केलेबल. स्केल अप करणं किंवा एक्सटेंड करणं. तर तो एका गावावरनं म्हणजे वाढवणं त्याला एक्सटेंड करणं. तो एक्सटेंड हा पार्ट आहे याच्यामध्ये लास्टली. आता एक्सटेंड हा पार्ट लास्टली आहे अशा 2 ऑप्शन मध्ये आहे. ओके, थर्ड आणि फोर्थ मध्ये. एक्सटेंड आता हे लक्षात आलं मंगेश की एक्सटेंड हा सगळ्यात शेवटची स्टेप आहे शब्दावरनं. हो सर. आता हे तर 2 क्वेश्चन 2 ऑप्शन मध्ये आहेत. मग अप्रोप्रिएट आन्सर काय आहे याच्यातला? आता तिसऱ्याचं पण लास्ट ऑप्शन एक्सटेंड आहे आणि चौथ्याचं पण लास्ट ऑप्शन एक्सटेंड आहे. मग आता मगाशी जे मी लॉजिकल टीचिंग लर्निंग मधलं लॉजिकल थिंकिंग सांगितलं ते इथं बघावं लागेल की शेवटच्या याच्यामध्ये तर दोन्ही एक्सटेंड आहे 3 आणि 4 मध्ये. मग परत इतर शब्दांवर आता फोकस ठेवायचा. आता हे एक आपण कन्फर्म झालं की एक्सटेंड हा जो पार्ट आहे सगळ्यात शेवटचा आहे. मग त्याच्या आधी काय आहे? तर इथं जर शब्द बघितले एक्सप्लेन. एक्सप्लेन म्हणजे ते समजून घेणं वगैरे. एंगेज म्हणजे त्यासोबत मिळणं पहिल्यांदा, म्हणजे पहिल्यांदा मिळणं, नंतर एक्सप्लोर, ते आणखीन जास्त काय आहे ते बघणं आणि मग ते मूल्यमापन करणं, हा तिसरा मुद्दा आहे. आणि चौथा एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इव्हॅल्युएट, एक्सटेंड. सो फर्स्ट तुम्हाला जर कुठल्या गोष्टी म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टीचं एखाद्या गोष्टीचं तुम्हाला अनालिसिस करायला सांगितलं, आता हेच क्वेश्चन घ्या. 21 नंबरचा क्वेश्चन मी तुम्हाला दाखवला आणि तुम्हाला सांगितलं एक्सप्लेन इट. सो एक्सप्लेन इट असं म्हटल्याच्या आधी तुम्हाला हे प्रश्न बघावा लागेल. यू हॅव टू एंगेज विथ मी टू सी द दिस पिक्चर. तुम्हाला हे चित्र बघण्यासाठी तुम्हाला एंगेज व्हावं लागेल पहिल्यांदा. आणि त्या चित्र बघितलं, तुम्ही एंगेज झाला, नंतर त्या गोष्टी तुम्ही बघत आहात, ते एक्सप्लोर करत आहात. एक्सप्लोर करता नंतर मग मी एक्सप्लेनेशन वर जात आहे आणि एक्सप्लेनेशन मधून इव्हॅल्युएशन जात आहे आणि लास्टली अँड एक्सटेंड. सो ह्या पद्धतीचं लॉजिकल रिझनिंग जे आहे ते स्पेसिफिकली फॉर टीचिंग लर्निंगच्या अनुषंगानं इथे या पद्धतीनं तुम्हाला त्या उत्तराकडे यावं लागतं. हे समजलं का?
हो सर. विकास समजत आहे का विकास? हो हो. ओके. अगेन ही जी सिक्वेन्स आता ही आत्ताच्या आधीच्या क्वेश्चन्स मधली लॉजिकल आन्सरिंग रिलेटेड टू टीचिंग लर्निंग आणि या क्वेश्चन मधली लॉजिकल आन्सरिंग याच्यामध्ये एक फरक आहे. याच्यामधला बेसिक फरक हा आहे की इथे आता in an intervention based action research process, which of the following is usually recommended sequence? So इथे theological reasoning तुमची थोडी बहुत कामी पडू शकता, but it is purely depend on action research process. Action research process चे तुम्हाला माहिती पाहिजे. तर आता मला नाही माहिती थेरी मध्ये तुम्हाला ऍक्शन रिसर्च झालाय का? थेरी मध्ये ऍक्शन रिसर्च आहे का? हॅलो, कुठे गेली? डिस्कनेक्ट झाले? नाही. थेरी मध्ये ऍक्शन रिसर्च शिकलात का म्हटलं? शंभरकर सरांनी असं डिटेल नाही सांगितलं काही, पण वरवरून सांगितलं होतं. ओके. सो ऍक्शन रिसर्च हा रिसर्चचा पार्ट आहे. तुम्हाला ही स्क्रीन दिसत आहे आता मी जे दाखवत आहे ते? हो. सो याच्यामध्ये जर बघितलं तर प्लॅनिंग, ऍक्टिंग म्हणजे इथे ऍक्टिंग हा शब्द म्हणजे पात्र करणं या अनुषंगाने नाही आहे, रोल प्ले करणं वगैरे. इथे ऍक्टिंग म्हणजे इम्प्लिमेंटेशन या अंगाने आहे. सो ऑब्झर्विंग आणि रिफ्लेक्टिंग सेम तुम्हाला जर याचा या रिसर्च याच्यामध्ये बघितलं दिलेला आहे आन्सर, प्लॅन, ऍक्ट, ऑब्झर्व अँड रिफ्लेक्ट. तर या पद्धतीचं जर रीडिंग पण ठेवलं थोडंसं कॉम्प्रेहेन्सिव्ह रीडिंग तर तुम्हाला सहज उत्तर याची मिळू शकतात. आता लॉजिक पण याच्यामध्ये तुम्हाला दिसतं, लॉजिकल रिसर्च, आता रिसर्च लॉजिक लागतं इथे. इथे तुम्हाला आताचं टीचिंग लर्निंग लॉजिक नाही लागणार. तर इथे पहिल्यांदा प्लॅन करावं लागेल, ऍक्ट म्हणजे इम्प्लिमेंट करावं लागेल, इम्प्लिमेंट केलेलं ऑब्झर्व करावं लागेल आणि ज्या ऑब्झर्वेशन्स आहेत त्या मांडणं, पुढे मांडणं, रिफ्लेक्ट करणं की वेदर दॅट ऑब्झर्वेशन इज अप्रोप्रिएट ऑर नॉट. सो बेस्ड ऑन, सॉरी, ऑब्झर्वेशन नाही आहे अप्रोप्रिएट, ऑब्झर्वेशन मध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या त्या प्लॅनिंग नुसार होत आहे का नाही होत आहे रिसर्च मधल्या. सो इथे रिफ्लेक्टिंग जो भाग आहे, रिफ्लेक्टिंग इज वन काइंड ऑफ इव्हॅल्युएटिंग your intervention, whether that intervention is appropriate or not. या अनुषंगानं रिफ्लेक्टिंग आहे. रिफ्लेक्ट म्हणजे
रिफ्लेक्टर हा शब्द तुम्हाला माहिती आहे. रिफ्लेक्टर हे रोडवर लावले जातात. रोडवर जे इंडिकेटर्स असतात ना, गाड्यांना ते रात्री चमकतात रोडवर लावलेले, त्याला रिफ्लेक्टर म्हणतात. तर रिफ्लेक्टरचा अर्थ परावर्तित होणं. तिकडं उजळ प्रकाश गेला त्या रिफ्लेक्टरवर तर तो परावर्तित होतो आणि दाखवतो की इथं रोड संपतोय, ही रोडची लाईन आहे. किंवा तुम्ही रात्री रोड जर बघितले, धामणगाव रोड किंवा काही रोड्स जर बघितले, तर त्यामध्ये तुम्हाला रात्रीला रिफ्लेक्टर चमकतात. तर ते दाखवतात की इथं जोड रस्ता आहे हायवेला, म्हणून तिथं रिफ्लेक्टर, जोड रस्त्याच्या ठिकाणी रिफ्लेक्टर लावलेला आहे, की दुसरीकडनं पण वाहनं येऊ शकतात, म्हणून ते तिथं प्रकाश पडल्यानंतर तो रिफ्लेक्ट होतो. तर इथे रिफ्लेक्टिंग हा शब्द इन द कॉन्टेक्स्ट ऑफ वॉट एव्हर इंटरव्हेन्शन यू हॅव डन, दॅट इंटरव्हेन्शन इज अप्रोप्रिएट ऑर नॉट, हे तुम्हाला परत चेक करणं, तर या अनुषंगानं तर रिफ्लेक्टिंग आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं पहिल्यांदा नियोजन केलं, तुम्ही अंमलबजावणी केली आणि नियोजन अंमलबजावणी केल्यानंतर त्याचे रिझल्ट्स तुम्ही ऑब्झर्वेशन मधनं बघितले, अनालाइज केले की काय दिसतंय, आणि नंतर मग तुम्हाला त्याच्यामध्ये काही अगेन चेंजेस करावे लागतात, ते चेंज करणं आणि अगेन प्लॅन करणं. सो ऍक्शन रिसर्च इज मोस्टली यूज्ड इन सोशल वर्क रिसर्च. आपल्याकडे होत नाही तो भाग वेगळा, बहुतांश इन्स्टिट्यूशन्स मध्ये. ऍक्शन रिसर्च हा बेसिकली सोशल वर्क इंटरव्हेन्शन रिसर्च आहे. सोशल वर्क इंटरव्हेन्शन रिसर्च का आहे, म्हणजे मी ज्या प्रोग्राम मध्ये काम केलं तो ऍक्शन रिसर्च होता. माझा PhDचा थिसिस ऍक्शन रिसर्च होता. सो ऍक्शन रिसर्च इज अगेन एखादा प्रोग्राम इम्प्लिमेंट झाल्यानंतर, तो इम्प्लिमेंटेशन चालू आहे पण त्याला इम्प्लिमेंटेशनला सर्टन कालावधी जाऊ द्यावा लागतो. म्हणजे तुम्ही प्लॅन केलं, म्हणजे प्रपोजल लिहिलं, तुम्ही प्रपोजल लिहून तुम्हाला ग्रांट मिळाली आणि ते जे काही प्लॅनिंग केलं आहे ते एक्झिक्यूट करणं, इम्प्लिमेंट करणं, इम्प्लिमेंट करताना ऑब्झर्व करणं, म्हणजे जे काही इम्प्लिमेंटेशन चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे का नाही आहे ते बघणं, आणि मग त्याच्यामध्ये सुधारणा करणं. म्हणजे खूप खूप सारे एक्झाम्पल्स तुम्हाला याच्यात बघता येतील. जसं की आता हेल्थ सर्व्हिसेस संदर्भामधला जर एखादा तुम्ही प्लॅन केलं प्रोग्राम, की आपण आता अर्बन यवतमाळ अर्बन सेक्टरमध्ये हेल्थ सर्व्हिसेस स्ट्रेंथनिंग करण्यासाठी काही नियोजन केलं, की लोकांनी गव्हर्नमेंट हेल्थ सर्व्हिसेस यूज केल्या पाहिजे. सो यूज केला पाहिजे याच्यासाठी आपण काय नियोजन करू शकतो, की पहिल्यांदा कम्युनिटीज कुठल्या कुठल्या आहेत ते आयडेंटिफाय करणं, त्या कम्युनिटीजमध्ये अवेअरनेस करण्यासाठी अवेअरनेस प्रोग्रामचं प्लॅन करणं, वेगवेगळ्या गटांसोबत अवेअरनेस प्रोग्राम घेणं आणि लोकांना अवेअर हे करून देणं की पब्लिक सर्व्हिसेस जे आहेत त्या सर्व्हिसेस इफेक्टिव्हली चालल्या तर ते जास्त सोयीस्कर राहतं रादर दॅन प्रायव्हेट हॉस्पिटल्सपेक्षा. म्हणजे तुम्ही कोविडमध्ये सगळ्यांनी ते अनुभव घेतलेला आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल्स काय सिनॅरिओ असतो तो इथे हा एक रिसर्च डिझाईन केला की दोन्ही गोष्टी बघायच्या आहेत, इम्प्लिमेंटेशन पण करायचं आहे प्लस रिसर्च पण करायचा आहे. सो इम्प्लिमेंटेशन रिसर्च इज कॉल्ड ऍक्शन रिसर्च. तर त्या ऍक्शन रिसर्च मध्ये तुम्हाला प्लॅनिंग केलं, तुम्ही ते ऍक्च्युअल करायला सुरुवात केली, वेगवेगळ्या वेगळ्या वस्तींमध्ये काम करायला सुरुवात केली, प्रोग्राम्स घ्यायला सुरुवात केली, वेगवेगळ्या गटांना त्यांच्या हेल्थ राईट्स बद्दल अवेअरनेस निर्माण केला आणि वाय गव्हर्नमेंट हेल्थ इन्स्टिट्यूशन्स नीड टू बी स्ट्रेंथन या विषयावर फोकस केला.
आणि त्यातनं ते ऑब्झर्व करायला लागलात तुम्ही की लोकांच्या बिहेवियर पॅटर्न्स मध्ये काही चेंज झाला का? लोक प्रायव्हेट हॉस्पिटल्स ला जाण्यापेक्षा गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये जाणं पसंत करत आहेत का? नाही करत आहेत तर काय त्याचं कारण आहे? हे सगळं रिफ्लेक्शन मध्ये येतं. ऑब्झर्वेशन नंतर त्याचं रिफ्लेक्टिंग बसून चर्चा करणं की आपल्याला एवढ्या लोकांमध्ये अवेअरनेस म्हणजे नंबर पण घेतला जातो तिथे या रिसर्चमध्ये. एवढ्या लोकांच्या अनालिसिस केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यातली 50% लोक पूर्वी जे होती ती 25% लोक ही गव्हर्नमेंट हेल्थ इन्स्टिट्यूशन्सवर डिपेंड होती. आता ती 50% झालेली आहेत किंवा आता ती पहिले 25 होती आता ती तेवढीच आहेत. सो हे अनालिसिस तुमच्या ऑब्झर्वेशन मधनं रिसर्च मधनं आल्यानंतर यू नीड टू रिवाइज रिडिफाईन युअर इंटरव्हेन्शन. तुमच्या कामाच्या पद्धतीत किंवा टार्गेट ग्रुप किंवा कोणत्या गोष्टी मध्ये बदल करण्याची गरज आहे, अप्रोच मध्ये, कंटेंट मध्ये, टार्गेट ग्रुप मध्ये कुठे बदल करायचा आहे हे डिसाइड करणं किंवा डिस्कशन करणं आणि परत प्लॅनिंग करणं. सो अगेन दिस सायकल इज गोइंग ऑन अँड ऑन. सो हा या टाईपचा ऍक्शन रिसर्च असतो. सो ऑलरेडी 37 झाले. हे समजलं का ऍक्शन रिसर्च प्रोसेस काय असतं ते? कोणाला काही प्रश्न? समजलं का? ओके, थांबायचं मग. ठीक आहे. हो सर.